राज्यातील बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा वातावरण बदलतंय आणि काही ठिकाणी पाऊस होणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. आज 5 मे आहे आणि आज सर्वात प्रथम आजचं तापमान पाहूयात आणि त्यानंतर पुढील 2 ते 3 दिवस राज्यात पाऊस कुठे होऊ शकतो त्याचा अंदाज पाहूयात. तर आज मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर 39, जळगाव 40.5 अंश सेल्सिअस, जेऊर 40.5, कोल्हापूर 36.9, महाबळेश्वर 30.9, मालेगाव 39.6, नाशिक 36.3, पुणे 37.2, सांगली 38.8, सातारा 38.4 आणि सर्वाधिक 41.1 सोलापूरमध्ये पाहायला मिळालं. आणि तापमानात घट कायम आहे आणि सरासरीपेक्षा काही ठिकाणी तापमान कमी आहे, तर काही ठिकाणी थोडंसं अधिक सुद्धा पाहायला मिळतंय. विदर्भात पाहिलं तर तापमानात चांगली घट झालेली आहे. अकोला 42.5, अमरावती 42.8, त्यानंतर भंडारा 39, बुलढाणा 38.7, ब्रह्मपुरी 42.2, चंद्रपूर 42, गडचिरोली 42.6, गोंदिया 38, नागपूर 40.8, वर्धा सर्वाधिक 43.5, वाशिम 42.4, तर यवतमाळ 41.8 अंश सेल्सिअस. आणि विदर्भातील हे तापमान काही ठिकाणी सरासरीहून बरचसं कमी तर काही ठिकाणी सरासरीहून थोडंसं अधिक सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि मराठवाडा विभागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर 39.4, बीड 40.6, धाराशिव 40.2, परभणी 41.8 आणि उदगीर 39, आणि हेही तापमान सरासरीच्या आसपास आहे किंवा थोडंसं अधिक आहे. कोकणात पाहिलं तर अलिबाग सर्वाधिक 37.5 आणि ते 4.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे सलग दुसऱ्या दिवशी, म्हणजे या ठिकाणी उष्णतेची लाट आलेली आहे. त्यानंतर डहाणू 35.2, हरणे 34.4, कुलाबा 34.8, सांताक्रूज 34.1 आणि रत्नागिरी 34.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं आहे, जे की सरासरीहून अधिकच आहे. आणि आता जी काही राज्यात पावसाची वातावरण बनते, आपण सकाळच्या सुद्धा व्हिडिओ सांगितले, की एक ट्रफ रेषा किंवा हवेचं जोड क्षेत्रासारखी स्थिती, ध्रुवीय स्थिती ही विदर्भाच्या भागातून इकडून दक्षिण भागापर्यंत अशी विस्तारलेली आहे. आणि हलकेसं अजून एक जोड क्षेत्राची स्थिती ही उत्तर महाराष्ट्राच्या आसपास सुद्धा होती. आणि त्याच भागामध्ये पाहू शकतो विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि इकडे मराठवाडा विदर्भाच्या अजून काही ठिकाणी सुद्धा पावसाची जे ढग होते पाहायला मिळाले आहेत आणि इकडे बेळगावकडे सुद्धा पाऊस झालेला आहेच. नाशिकमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला चांदवडच्या आसपास. त्यानंतर इकडे बेळगावमध्ये पाऊस झालेला आहे. गोंदियाच्या काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली असेल. नक्की तुम्ही त्या ठिकाणचे असेल तर कमेंट करून कळवा. बाकी जालना, परभणी, हिंगोली इकडे वादळी वाऱ्यात पाऊस झालेला आहे. आणि आता जे काही ढग दिसतायत, हे हळू विरून जाऊ लागलेले आहेत. कारण स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली त्यामुळे खूप मोठ्या क्षेत्रावर जास्त वेळासाठी हा पाऊस नव्हता. मुळशीच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा घाटाच्या आसपास पुण्यात पाऊस झालेला आहे. ही स्थिती थोडीशी इकडे नाशिकच्या घाटाच्या एक दुसऱ्या भागांकडे पाऊस झाल्याचं कळतंय. अहिल्यानगरमध्ये हलक्या पावसाचे ढग होते. इकडे सासवडमध्ये पुण्याच्या आसपास सासवडमध्ये पावसाचे ढग दाटले होते. या व्यतिरिक्त ईश्वरपूरमध्ये पावसाचे ढग होते. आणि आत्ता जे काही ढग आहेत तिकडे भंडारा, गोंदिया किंवा इकडे गडचिरोलीच्या आसपास ते पूर्वेकडे जात आहेत. म्हणजे जे ढग आहेत ते पूर्वेकडे जात आहेत. नागपूर, वर्ध्याकडे पाऊस झालाय. हलकेसे ढगाळ वातावरण आहे यवतमाळपासून ते नागपूर, वर्धापर्यंत. हलके थेंब होऊ शकतात. विशेष मोठा पाऊस नाहीये. जालना, बुलढाणा आणि इकडे परभणीचा त्या लागून सीमावर्ती भाग याही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग होतात. ते सुद्धा आता पूर्वेकडे, दक्षिण पूर्वेकडे निघून जात आहेत. थोडेसे ठिकाणी पाऊस होईल. आणि अंदाजाप्रमाणे जळगाव, धुळे, नंदुरबारच्या उत्तर ठिकाणी सुद्धा उत्तर भागातही काही भागांमध्ये थोडाफार पाऊस झालेला आहे आणि याही ठिकाणचे ढग आता विरून जाऊ लागलेले आहेत. येत्या दिवसाचा काही दिवसाचा अंदाज पाहिला तर उद्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर नागपूर, भंडाराचे राहिलेले भाग असतील चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती या ठिकाणी स्थानिक ढगनिमित्त झाले तर थोडाफार पाऊस होईल. ही स्थिती नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा किंवा इकडे कोल्हापूर, बेळगावपर्यंत राहील. एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार पाऊस पाहायला मिळेल. मोठ्या क्षेत्रावरती मात्र पाऊस होण्याची शक्यता दिसत नाही. आणि याला लागून असलेल्या कोकणाच्या भागांमध्ये हे स्थानिक ढगनिर्मिती झाली तर या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. बाकी इतर ठिकाणी जास्त काही शक्यता दिसत नसली तर सुद्धा ढगनिर्मितीवरती लक्ष राहू द्यात. 6 नंतर 7 तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर 7 तारखेला अ, विदर्भाच्या पूर्वेकडील भागांमध्ये, मराठवाड्याचे दक्षिणेकडील भाग असेल लातूर, नांदेड, धाराशिवचे, अ, पश्चिम महाराष्ट्राचे दक्षिणेकडील भाग, त्याला लागून असेल उत्तर कर्नाटक, उत्तर तेलंगणाचा भाग असेल. त्यानंतर सांगलीपासून कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि इकडे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे घाटाच्या आसपासचे भाग या ठिकाणी
सार्वत्रिक नाही काही भागांमध्ये गडगडाट आणि थोडाफार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता 7 तारखेला आहे. या व्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणी स्थानिक ढगफुटीवरती फक्त लक्ष असू द्या. 7 नंतर 8 तारखेला सुद्धा जर शक्यता पाहिली तर राज्याच्या विदर्भाच्या भागाच्या काही पूर्वेकडील भागांपासून मराठवाड्याचे दक्षिण भाग आणि मध्य महाराष्ट्राचे दक्षिण आणि त्याला लागून कोकणाचे, गोव्याचे भाग आणि कर्नाटक, तेलंगणाचे भाग या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात मोठ्या क्षेत्रामध्ये काही प्रमाणात पावसासाठी वातावरण अनुकूल राहताना दिसत आहे. तापमान सुद्धा आता पश्चिमेकडचे वेगवान वारे दुपारपर्यंत जास्त राहत नाहीत. सायंकाळी थोडेफार पश्चिमेकडचे वेगवान वारे मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळतील, पण दुपारी त्यांचा वेग कमी झालेला असेल. तापमान वाढ अपेक्षित आहे. फक्त इथेच नाही तर कोकणाचे उत्तरेकडील भाग असतील, त्यानंतर विदर्भाचे भाग असेल, उत्तर महाराष्ट्र, उत्तरेकडील मराठवाडा असेल, हळू पुन्हा एकदा तापमान वाढ या भागातून सुरू होईल आणि राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा येणाऱ्या दिवसात तापमान वाढ ही पाहायला मिळू शकते. बाकी अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात ज्या काही संभावित सिस्टीम आहेत, त्यांचा ट्रॅक अजूनही व्यवस्थित कळत नाही, की त्या नक्की कुठे जातील किंवा कुठे विकसित होतील त्याबद्दलही अजून स्पष्टता नाही. जेव्हा सिस्टीम विकसित होईल, त्याच्यानंतर आपल्याला ते कुठे जाऊ शकते, त्याच्याबाबतच्या डिटेल अपडेट्स कळतील. ते आपण तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच सांगू. बाकी 6 तारखेचे इशारे पाहिले तर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता वर्तवली. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे. बाकी राज्यात इतर ठिकाणी कसलेही इशारे नाहीत. 6 तारखेनंतर 7 तारखेला हवामान विभागाचे इशारे वाढत आहेत. नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर आणि सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तर हिंगोली, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता, कोल्हापूर घाटमाता हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता. रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट हवामान आणि सायंकाळनंतर मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा इशारा. तर मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये इशारे नाहीत. 7 नंतर 8 तारखेला सुद्धा राज्यात पावसाचे इशारे आहेत. लातूर, धाराशिव, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, सातारा घाटमाता, कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे पूर्व, पुणे घाटमाता आणि सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचे इशारे आहेत. इतर जिल्ह्यात इशारे नाहीत. आणि 8 नंतर 9 तारखेला राज्यात पावसाचे इशारे देण्यात आलेले नाहीत. फक्त मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचे इशारे आहेत. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेजला फॉलो करा. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.